स्वागत. जाणता राजा चषक दिवस दुसरा, पहिला मॅच, पहिलं षटक. दीपक बॉलिंग मार्क वरती रेडी होतोय. ओमकार करता पहिला बॉल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्ये सुसर्वदा गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल, पहिलाच बॉल, फुल टॉस बॉल ऑन ड्राईव्ह केलाय इन टू द गॅप मधून. पहिला बॉल, पहिला वार, पहिला दर्जेदार चौकार. पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत की चौकार षटकारांवरती डील करण्याचा इरादा ओमकारच्या माध्यमातून. सलामीवीर स्टार्ट देतोय पहिल्याच बॉलवरती. चेंज ऑफ पेस केला होता, हुकचा पटका कन्वर्ट करायचा होता. एक धाव कंप्लीट. स्क्वेअर लेगला बॉल निघून जात होता तिथपर्यंत एक धाव. एका धावेने टीमची धाव संख्या 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. कालच्या दिवसात राहुल यांच्या नावाचा बोलबाला राहिला. 73 धावा इंडिव्हिज्युअल स्कोर आणि काय बॅटिंग केली होती. पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केला. मिड ऑनच्या दिशेने चेंडू निघून जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि पाहता पाहता काय जबरदस्त फील्ड वर्क, अप्रतिम फिल्डिंग. आउटफील्ड थोडंसं फास्ट आहे आणि त्या कारणास्तव बॉल वेगाने जात होता, परंतु फिल्डर तिथपर्यंत येतोय आणि इथे 2 धावा. 2 या धावसंख्येने टीमची धावसंख्या 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. उमेश वैती एक हार्ड हिटर बॅटर. वेगाने बॉल येतोय आणि वेगानेच बॅट देखील आली होती. अंदाज बांधता आला नाही आणि इथे हा डॉट बॉल येतोय. 4 बॉल आतापर्यंत धावफलकावरती धावा 7. पहिला मॅच, पहिलं षटक. पॉवर प्लेमध्ये 4 बॉल 7 धावा. पुढचा बॉल यावेळी पायावरती बॉल होता. सॉफ्ट हँडने दिशा दिली आणि दिशा दिल्यानंतर चेंडूला गॅप मध्ये पाठवून दिलं इन टू द गॅप मधून. आणखीन एक येतोय चौकार. चांगला मनगटाचा वापर केला बॅटरने. या बॉलला पाहिलं, रेड केलं बरोबर शॉर्ट मिडविकेटच्या डोक्यावरून. आता मात्र पुलचा फटका. पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल. शेवटच्या बॉलवरती आणखीन एक येतोय धुमधडाका षटकार. 6 धावेने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 18. 18 रन्स. थँक्यू डीजे. 17 धावा झाल्यात धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटच्या बॉलवरती आणि पहिल्या बॉलवरती चौकार, शेवटच्या बॉलवरती षटकार. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग पहिल्या मॅच मध्ये, फर्स्ट इनिंग मध्ये आपण बघतोय. गावदेवी वैतीपाडा संघ या परिसरातील एक बलाढ्य संघ आहे आणि त्याच ताकदीचा गासपाड्याचा संघ आपण पाहतोय. अनेक वेळा एकमेकांच्या अपोजिट हा बॅटल रंगताना पाहिलाय आणि ती चुरस नेहमीच पाहिले या 2 संघाच्या माध्यमातून. बॉलिंग मार्कवरती आलाय दुर्गेश. षटक क्रमांक 2 घेऊन पॉवर प्लेचं बंधन हटलं गेलंय आणि इथून जर पाहिलं तर दुर्गेशचा वापर केला जातोय. 17 धावा आतापर्यंत या धावफलकावरती. दुर्गेशचा पहिला बॉल फेस करेल ओमकार, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. जागा बनवली, फटका वेगाने खेचलाय, गॅप शोधलाय. आणखीन एकदा दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती ओमकारच्या बॅटमधून येतोय जाणता राजा चषक चौकार. चार धावेने धावफलक 21. सुरुवात ओमकारने चौकारनिशीच केली होती पहिल्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती आणि दुर्गेशच्या देखील पहिल्या बॉलवरती चौकार येतोय. 4 धावेने टीमची धावसंख्या 21 धावा. 21. हो, यावेळी मात्र अपील केली होती
इम्पॅक्ट पाहिला, हाईट पाहिली आणि त्यानंतर बॉल कुठे पिचिंग झाला या सर्व गोष्टीचं निरीक्षण करून इथे मात्र हा निर्धाव चेंडू डॉट बॉल येतोय. कमबॅक करणारा बॉल, शरीरभेदी चेंडू आपण पाहतोय. लेंथला थोडंसं चेंजेस केलं लेंथमध्ये आणि त्यानंतर हा बॉल बॅटर बीट होतोय. 2 बॉल, टीमची धावसंख्या 21. अर्ध्या क्रीजवरती राईज केला या बॉलला. काय जबरदस्त बॉल पिचिंग झाल्यानंतर बरोबर मस्तक लेवलला, मस्तकाच्या अगदी खालून कानाच्या जवळून हा बॉल निघून गेलाय. जबरदस्त रायझिंग डिलिव्हरी, राईज केलं या बॉलला. 21 धावा, 3 बॉल. पुन्हा एकदा तीच लेंथ, फटका फसलाय, फिल्डर येतो डाऊन द बॉल, शानदार टिपलाय झेल आणि संपलाय ओमकारचा खेळ. 21 वरती पहिला विकेट, पहिला गडी बाद. मिस टायमिंग फटका. पहिला बॉल थोडासा समोर दिला होता, तिथे चौकार आला आणि त्यानंतर जी लेंथ लाईन पाहिली ना, बॅक ऑफ लेंथ, त्यानंतर रायझिंग डिलिव्हरी, हा देखील त्याच प्रकारचा बॉल आणि ओमकारला पूर्णपणे क्वेश्चन मार्क निर्माण झाला. सेटअप केला एक प्रकारचा हा विकेट. लेंथवरती सातत्याने फोकस केला, चेंजेस केले, त्यानंतर गतीमध्ये परिवर्तन केलं आणि ओमकार सारखा एक मोठा बॅटर बॅक टू द पविलियन, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आले होते, परंतु यानंतर 3 बॉल डॉट देखील आल्यात. 1 चौकार आला आणि सलग 2 डॉट आणि विकेट. याचाच अर्थ दुर्गेशने पूर्णपणे कमबॅक केलाय. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर या 4 बॉलमध्ये 4च धावा खर्च करतोय. 1 विकेट त्याला प्राप्त मिळते आणि जबरदस्त गोलंदाजी. 21 धावा, 4 बॉल. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा दुर्गेश. नवीन बॅटर अजय भगत आलाय 1 डाऊन करता. इन ॲट पोझिशन नंबर 3 अजय. स्ट्राईक एंडला अजय आलाय. आल्या केलाय प्रहार. आणखीन एक येतोय. स्वॅग से स्वागत अजयच्या बॅटमधून. जाणता राजा चषक षटकार. थँक्यू. आल्याच पूल केलाय. 6 धाव्याने धावफलक 27 धावा, 5 बॉल. आता पुन्हा एकदा लेंथ वरती फोकस केलं. पाहिलं तर बॅटर ज्या पद्धतीने सफल झाला आणि चेंडूला ज्या पद्धतीने राईज केले, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा हा चेंडू डॉट बॉल येतोय आणि संघाची धावसंख्या 27. चंद्रकांत भोईर यांचं आगमन होते, त्यांचं करूया हार्दिक स्वागत. 2 ओव्हर 27 धावा. गेबॅक डीजे ब्रेक. पहिल्या षटकात पाहिलं तर 17 धावा आणि दुर्गेशच्या सेकंड ओव्हरमध्ये आल्या 10 धावा. 1 विकेट त्यांनी प्राप्त केलाय. ओमकार या बॅटरला बॅक टू द पविलियन पाठवून दिले आणि त्यानंतर अजय भगत आला. त्याच्या बॅटमधून 5व्या चेंडूवरती षटकार आला आणि शेवटचा बॉल डॉट पाहिला. पूर्णपणे कमबॅक करून देणारं षटक दुर्गेशच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा. आता त्याच्या बॅटमधून 1 षटकार आलाय. षटकारांची आतिषबाजी करणारा हा खेळाडू. समोर विकेट टेकर गोलंदाज कल्पेश पाटील. स्लोवर वन फसवला या बॉलला. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू निघून जातोय आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीने विकेट जातोय. विकेट्सवर विकेट जाताना दिसत आहेत. धावफलकावरती धावा 28 असताना आणखीन एक गडी बाद. गॉन.
योगेश आलाय मिडल ऑर्डरला. 2 विकेट गेल्यानंतर टीमची धावसंख्या स्थिरावली 28च्या घरामध्ये. म्हणजेच अजयने देखील एक षटकार ठोकला, त्यानंतर एक डॉट बॉल केला आणि त्याचाही विकेट कल्पेशच्या नावावर गेलाय. जबरदस्त हा चेंडू पाहिला. आतापर्यंत बॉलला चांगल्या पद्धतीने टॉस केला जातोय. त्यानंतर लेंथ पाहिली तर ऑफ स्टंपवरती ठेवली, मोठा फटका खेळून दिला नाही. लॉंग ऑफचा फिल्डर आला, मिस टायमिंग फटका आणि त्याने हात टिपला, हा झेल. योगेश वैती आलाय मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑर्डरला आणि नेहमीच ज्या वेळी योगेश येतोय षटकार चौकार त्याच्या बॅटमधून नेहमी पाहिलंय. पुन्हा एकदा स्लोवर वंतर चेंडू होता, बॅक ऑफ लेंथ होती. थोडंसं जर पाहिलं तर बॅटर अगोदरच या चेंडूला ओळखू शकला नाही. इरादे स्पष्ट होते की आडव्या बॅटने खेळण्याचा इरादा होता. डॉट बॉल येतोय, कमबॅक पूर्णपणे कल्पेश पाटीलच्या माध्यमातून. 3 बॉल 28 धावा बोलबाला राहिलाय कल्पेशचा. पुन्हा एकदा स्लोवर वन, पुन्हा एकदा बॉलला रीड केलं नाही, पुन्हा एकदा तीच दशा तीच दिशा आणि पुन्हा एकदा डॉट बॉल येताना दिसतोय. जबरदस्त गोलंदाजी, कन्सिस्टन्सी आहे कल्पेश पाटीलकडे. आपला अनुभव शेअर करतोय आणि येणाऱ्या बॅटरला आता क्वेश्चन मार्क निर्माण झाला. योगेश वैती थोडासा दबावमध्ये. 28 धावा 4 बॉल. पुन्हा एकदा स्लोवर वन, लगातार तिसरा हा स्लोवर वन. यावेळी थोडं पुढे लेन ठेवली. पुन्हा एकदा ते दृश्य पाहिलं, आडव्या बॅटने ब्लाइंड स्ट्रोक सातत्याने खेळले जात आहेत, संपर्क कोणताही होत नाहीये आणि त्याचं कारण आहे कल्पेश पाटीलचा हा जलवा. 5 बॉल 28 धावा. आता जागा बनवून खेळण्याचा इरादा, काय जबरदस्त गोलंदाजी, कल्पेशसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. एकच धाव आले या ओव्हरमध्ये आणि काय कमबॅक करून दिलाय. 28 धावा, सलग 5 बॉल डॉट, त्यामध्ये 1 विकेट. पहिल्या बॉलवरती 1 सिंगल आला, त्यानंतर विकेट आणि सलग कल्पेश पाटीलने टाकलेले 4 बॉल डॉट. त्याचं कारण आहे योगेश वैती कडे ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये इथे जास्तीत जास्त डॉट बॉल येत आहेत. 3 ओव्हर 28 धावा. जबरदस्त गोलंदाजी कल्पेश पाटीलच्या ओव्हरमध्ये. पहिल्या षटकात 17 धावा, दुसऱ्या षटकात 10 धावा, तिसऱ्या षटकात सिंगल आले. म्हणजेच जो ग्राफ आहे तो डाऊनवर्ड पोझिशनमध्ये पूर्णपणे खाली येताना दिसतोय. बॉलिंग मार्कवरती आता कल्पेश म्हात्रे. कल्पेश पाटीलचा जबरदस्त षटक आणि त्यानंतर आता कल्पेश म्हात्रेला बोलवलंय स्लॉग ओव्हर करता, स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट उमेश वैतीच्या बॅटमधून अप्रतिम फटका. टीप फॉर टायमिंग नुसार सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड उमेशच्या बॅटमधून येतोय. या षटकातील पहिल्या बॉलवरती पहिला षटकार. जास्तीत जास्त काळ नॉन स्ट्राईक एंडला राहिला उमेश आणि त्याचं कारण आहे धावा येऊ शकल्या नाही आहेत. आता धावा येत आहेत. अजून एकदा बॉलला उडवले, चेंडू हवेत. लॉंग ऑनचा फिल्डर आहे त्या ठिकाणी, होणार नाही आहे चूक. उमेश चांगली बॅटिंग करत होता, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आला होता. आता षटकार ठोकला होता आणि इथे मात्र मिस टायमिंग फटका. आणखीन 1 विकेट डाऊन 34 वरती. थँक्यू. ओम साईराम स्टोन क्रशिंग यांच्या माध्यमातून रोख रक्कम 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलंय. खूप खूप धन्यवाद ओम साई राम स्टोन क्रशिंग, आपलं आभारी आहोत. आदरणीय नारायणजी पाटील साहेबांचं शुभागमन होत आहे, त्यांचं करूया हार्दिक स्वागत. 34 धावा 2 बॉल, दुसऱ्या बॉलवरती विकेट आलाय. पुन्हा एकदा बॅटची एज घेत पाठीमागच्या दिशेने चेंडू निघून जातोय. 1 धाव कंप्लीट. आता सिंगल आणि त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. घाई केली होती, स्ट्राईक ठेवण्याचा इरादा होता आणि इथे बॉल फेकी केल्यानंतर बरोबर
रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. आणखीन एक विकेट जातोय. धावफलकावरती धावा 35. पंकज भोईर यांना सुद्धा आपण स्टेजवरती पाहतोय. अष्टपैलू खेळाडू कोसमाई संघाचा, आणि त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. त्याच्या नावावर याच परिसरामध्ये एक रेकॉर्ड आहे, हॅट्रिक आणि अर्धशतक. एक धाव कंप्लीट. एका धावेने धावफलक पुढे येते. टीमची धावसंख्या आता 36. दोन्ही टीमच्या मध्ये 36चा आकडा येतोय. आई जीवदानी घासपडा त्यांच्या अपोजिट गावदेवी वैतीपाडा. गावदेवी वैतीपाडा बॅटिंग करत असताना 4 बॉल चौथ्या षटकातील फेकून झालेत आणि धावा 36. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे फर्स्ट इनिंगचा, आणि यानंतर आपण टॉस करणार आहोत. विकेट नाही कल्पेश पाटीलची या अगोदरची ओव्हर. 1 धाव 1 विकेट. ब्रिलियंट गोलंदाजी त्यांनी केली. टीमची धावसंख्या 37. 5 बॉल. शेवटचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. मिस टायमिंग झाला हा फटका, आणि तिथे मात्र पाठीमागच्या दिशेने चेंडू निघून गेला होता. रनआउटची संधी, आणि येस बॅट हवेत, तर बाईकच्या माध्यमातून 1 धाव आणि हा रनआउट. टोटल टीमची धावसंख्या 38 धावा, आणि जिंकण्याकरता गावदेवी वैतीपाडाने धावफलकावरती धावा जे सेट केलेत 39 धावा या जिंकण्याकरता आई जीवदानी घासपाडा संघासमोर. महादेवजी यांचं आगमन होते, त्यांचं करूया हार्दिक स्वागत. चं टार्गेट सेट केले टॉस करण्याकरता रायपाडा आणि त्यांच्या अपोजिट डोंगरपाडा. चला टॉसला यायचंय. डोंगरपाडा टीम आणि रायपाडा टीम आपण या टॉसला. डोंगरपाडा संघाचा संघनायक आलाय. रायपाडा संघ आपला कर्णधार पाठवून द्या. जिंकण्याकरता टार्गेट सेट आहे 39 धावसंख्येचा, आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आवाज ऐकूया. पालघरचा गोड आवाज प्रमोदजी शेडगे सरांचा. चला फिल्डिंग सजून घ्यायची आहे. धन्यवाद अक्षयजी साटम यांचा आवाज आपण ऐकतायत. या स्पर्धेमध्ये आजच्या सलग दुसऱ्या दिवसामध्ये धनंजयजी पाटील यांचा आज आवाज ऐकणार आहोत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये गावदेवी वैतीपाडा टीमने प्रथम बॅटिंग करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर फलकावर पाहायला मिळाली 38 धावा. 39 रनचं टार्गेट सेट केले गेले 4 षटकांमध्ये. चला फिल्डिंग सजून घ्या त्वरित. आणि 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोचलेले सुद्धा आहे, जवळजवळ मार्गस्थ झालेत. तर उमेश अँड कंपनी प्लीज आपण लवकरात लवकर, कारण ऑलरेडी 2 बॅटर त्या ठिकाणी मार्गस्थ होत आहेत मंद मंद पावलांनी. 39 रनचं टार्गेट नितीनजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. एक अतिशय चांगले आयोजक म्हणून ज्यांची ओळख या गावामध्ये
अगोदर समालोचक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळायची, भरपूर वेळा आमच्या समवेत त्यांनी विश्लेषणसुद्धा केलेलं आहे. आणि नितीनजी पाटील यांचं आगमन होत असताना त्यांचं सुद्धा करूया वेलकम. चंद्रकांत भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. आज प्रकाशजी कदम सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळत आहेत. संपूर्ण टीम आपण पाहिली. पंकज भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर जय पाटील, अनिकेत पाटील, दालू पाटील, शैलेश किनी, स्वतः महेशजी भोईर या स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहत आहेत. एक ग्रामीण क्रिकेटला व्यासपीठ कसं मिळवून द्यायचं हे या स्पर्धेने गेल्या वर्षापासून एक ध्येय ठेवलं होतं मनामध्ये की ग्रामीण क्रिकेट पुढे जाईल, त्यामुळे त्या प्रतिभेला व्यासपीठ मिळालं पाहिजे. आणि तेच ध्येय आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. पुढील वर्षात अजून काहीतरी नवीन, कदाचित रक्कमसुद्धा वाढेल, या स्पर्धेची क्वालिटी वाढेल. जिथे बायसिकल आहे तिथे मोटरसायकल होईल का, हे सर्व काही गोष्टी मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जर एखादं ध्येय पूर्ण करायचं असेल तर डेफिनेटली ते ध्येय पूर्ण व्हायला हवं. कारण क्रिकेटचं आयोजन सांगून आणि बोलून चालत नाही, तर ते प्रत्यक्षात करून दाखवावं लागतं. उमेश एक चांगले वक्ता आहेत. अतिशय जेव्हा ते टॉस बॉक्समध्ये येतात उमेश, त्यावेळेला नेहमीच ते स्फूर्ती देतात समालोचकांना. उम्या या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले. सामन्याला होईल सुरुवात. 39 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. चला, रायपाडा टीमचा कॅप्टन आले असतील तर प्लीज लवकरात लवकर आपण यायचं आहे. DPN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. 6 दिवस लाईव्ह टेलिकास्ट अप्रतिम. DPNने खूप चांगलं पॅशन जपलंय. आत्तापर्यंत आपण पाहिलं तर साहिल मांगेला, रोहित चौधरी, नेहमीच त्यांच्या कॅमेऱ्याच्या लेन्सवर प्रेम करणारे हे 2 कॅमेरामॅन. कारण सर्वात जास्त कोण बिझी असेल या मैदानात तर डेफिनेटली ते आमचे कॅमेरामॅन आहेत. जरी फलंदाजाने, चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज वैतीपाडा टीम, अन्यथा पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. क्रिकेटच्या अनुषंगाने फक्त एकच म्हणेन की तुम्हाला जवळजवळ 15 दिवस अगोदर लॉट्स जातात, तर आपण ती रणनीती आखा. प्रत्येकजण समजू शकतो की प्रत्येकाला नोकरीधंदा आहे, शालेय विद्यार्थ्यांना शाळा आहे, कॉलेज विद्यार्थ्यांना कॉलेज आहे. परंतु अशा वेळेला जर आपण जेव्हा एंट्री टाकतो त्यावेळेला आयोजकांकडे सुद्धा तुम्ही बघा. फक्त तुम्ही खेळून जाता, परंतु त्यानंतर जो दोष आहे तो आयोजकांना बसतो. त्यामुळे मी फक्त एकच रिक्वेस्ट करेन की तुम्हाला 15 दिवस अगोदर लॉट्स येतात तर आपण टाईम मॅनेजमेंट केलं पाहिजे की आपला सामना किती वाजता आहे. 9:15 असेल तर तुम्ही 9:15 मॅक्झिमम ॲडजस्टमेंट करतात आयोजक की 9:30 9:10 या. परंतु जर तुम्ही 10:30 11:45 येतील आणि 5 षटकांचे सामने खेळवतील, सांगतील की 5 षटकांचे सामने खेळायचे आहेत, हे एकाचा दोष नाही आहे. काही जण संघ, भरपूर जण आपण पाहतात, त्यामुळे आयोजकांकडे सुद्धा पाहणं फार गरजेची गोष्ट आहे. सामन्याला सुरुवात होईल. 39 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलं आहे. 38 धावा फलकावर होत्या 4 षटकांमध्ये. नारायणजी पाटील, अर्थातच नारायण काका या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कोसमाई खाडी टीमचे प्रशिक्षक, कोच म्हणून ज्यांची ओळख आणि क्रिकेटवर नितांत प्रेम करणारी मंडळी. कारण खार्डी गाव म्हटलं तर माणुसकीचं माहेरघर म्हणून या गावाला ओळखलं जातं. माणुसकीचं नातं सातत्याने आपण जपत असतो. चला, फिल्डिंग सजून घ्यायची. आता 1 मिनिटात बॉल पडला नाही तर तुम्हाला पॅनलाइज. ऑलरेडी 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये 10 मिनिटे झाली आलेत. सामन्याला होईल सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज. वैतीपाडा म्हटलं तर सुनील वैती हे नाव नेहमीच चर्चेचं राहिलं आहे. आज नकुल पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, टॉस करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. चला, रायपाडा टीमचे कॅप्टन या मुकुल सोनारला आपण पाहत आहेत. एक लेफ्ट आर्म गोल्डन इरा. 5 बॉल 5 षटकार ते अजूनपर्यंत माझ्या डोळ्यासमोर आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 वर जाऊन पोहोचली गेले. ऑफ दी मार्क कल्पेश पाटीलच्या बॅटमधून 1 रन, कल्पेश म्हात्रे आणि कल्पेश पाटील अशी जोडी. कल्पेश पाटीलच्या बॅटमधून 1 रन येते तर कल्पेश म्हात्रे एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर. तर पहिलं षटक हर्ष, टॉस बॉल होता. यावेळेला आपण पाहिलं तर लेफ्ट केलं होतं. अजित म्हात्रे सर वळतायत. या सकाळच्या सत्रामध्ये एक्सरसाइजचा मोका मिळाला. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचले गेले. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतं. एक्स्ट्रा धावा खर्च होत आहेत या दुसऱ्या बॉलवर. पॉवर प्लेचं बंधन आहे. पहिलं षटक
और प्लेस ऑफ साईटला ड्राईव्ह अप्रतिम कव्हर ड्राईव्ह क्लास पाहायला मिळतोय. थ्रू दी कव्हर मॅग्निफिसंट शॉट, चौकार, गुड शॉट, 4 रन. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे हे जाणता राजा चषक भारी. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 6. कल्पेश म्हात्रेच्या बॅटमधून एक सेन्सिबल स्ट्रोक पाहायला मिळतो. अगदी गॅप शोधला आणि त्या गॅपमधून चेंडूला ड्राईव्हचा फटका नेत्रदीपक पाहायला मिळाला. सरळ बॅटचा वापर केला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. फिल्डरने थोडीशी घाई केली. त्या ठिकाणी उमेश स्वतः होते. थोडेसे फंबल झाले. जेव्हा 38, 39, 40 धावा असतात फलकावर त्यावेळेला तुमची फिल्डिंगचा दर्जा हा चांगला असायला हवा. तुमची ग्राउंड फिल्डिंग अतिशय नेत्रदीपक असायला हवी. कधी कधी हाफ चान्सेस तुम्हाला फुल चान्सेसमध्ये कन्वर्ट करावे लागतात. अशा वेळेला 7 धावा झालेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील जरूर केले. लेग स्टंप पिचिंग आहे. अजित म्हात्रे सर दर्शवत आहेत लेग बाईचा इशारा. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. सुरुवात तर चांगली झाली. सुरुवात होणं खूप गरजेची गोष्ट असते. बस आपण टॉस करूयात. मुकुल सोनार आणि अक्षय सँडी हे दोन्ही कॅप्टन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 4 षटकांचा मॅच असणार आहे. नाणेफेकीचा कॉल आहे, तो नाणेफेकीचा कॉल केला जातोय. तीन बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16वर स्थिर राहिले. गोलंदाज शुभमचं मी कौतुक करेन. सुपर बॉलिंग. नाणेफेकीचा कॉल केला जातोय. टॉस छापा म्हटलंय जयदुर्गा रायपाडा संघाच्या कॅप्टननं आणि काटा आलाय. टॉस जो आहे तो टॉस जिंकले. मुकुल काय डिसिजन असणार आहे? फिल्डिंग करू. खूप साऱ्या शुभेच्छा असतील कारण जास्त वेळ आपल्याकडे नाही आहेत. मॅच सुरू आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मिस्टर प्रमोद सर. 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 18वर जाऊन पोहोचले गेले. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. टेनिक्स बॉल आपण पाहतायत या स्पर्धेमध्ये यूज केले जात आहेत. वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळे चेंडूची मागणी आपल्याला पाहायला मिळते. काही स्पर्धांमध्ये आपण पाहिलं तर 6 सीटचे बॉल वापरले जातात. काही स्पर्धांमध्ये गुड शॉटचे बॉल वापरले जातात. काही स्पर्धांमध्ये निवियाचे बॉल पाहायला मिळतात. काही स्पर्धांमध्ये आपण पाहिलं तर 24 कॅरेट फुल टॉस बॉल आपल्याला पाहायला मिळतात. काही स्पर्धांमध्ये आपण पाहिलं तर 70 चे बॉल लगातो 6 हा बॉल सुद्धा यूज केला जातो. परंतु इथे टेनिक्स बॉल आहे. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सुनील त्या ठिकाणी येत आहेत. चांगली फिल्डिंग झाली होती आणि बॅकअप सुद्धा तेवढाच चांगला मिळाला. 1 रन. इथून सुद्धा पलटवार होऊ शकतो सामना, परंतु त्यासाठी तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतील. क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला संयम, शिस्त आणि एक चांगला खेळ करावा लागतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19वर जाऊन पोहोचले गेले. 5 बॉलचा खेळ झाला आहे. विजयासाठी अजून सुद्धा जर आपण पाहिलं तर 20 रनची आवश्यकता आहे. 20 रनची आवश्यकता आहे. जीवदानी गासपाडा या टीमला. गासपाडा म्हटलं तर एक चांगलं आयोजन त्यांचं सुद्धा आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. SDIL ती स्पर्धा थोडीशी पोस्टपोन झाली. लाख मोलाची स्पर्धा सातत्याने आपण पाहू शकतायत आणि हेच ते आयोजक असतात. त्यामुळे आयोजकाचा घटक बनणं हा त्यांना अनुभव आहे. ऑफ्टमच्या खूपच बाहेर राकेश राऊत सर वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना 1 रन ॲड होईल. काही गोलंदाज आपण पाहिलं तर लेफ्ट हँड बॅटर आल्यानंतर थोडीशी कुठेतरी त्यांची जी दिशा आहे गोलंदाजी करण्याची ती थोडीफार कुठेतरी दिशाहीन मारे पाहायला मिळतात. स्वैर मारे येतात. संघाची धावसंख्या 20 रन झालेत. चांगला बॉल होता. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकतायत हा बॉल डिलिव्हर्ड केला गेला. शुभमच्या माध्यमातून सोहेल तन्वीरची आठवण करून देणारा त्यांचा स्पेल आपल्याला पाहायला मिळतो. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यानंतर या षटकामध्ये 1 वाईट व्यतिरिक्त त्यांनी 4 धावा खर्च केल्या. म्हणजेच एक चांगलं षटक आणि यशस्वी षटक पाहायला मिळतं. जो दबाव होता 16 धावांचा पहिल्या षटकामध्ये, त्या दबावाला न जुमानता मी चांगली गोलंदाजी करेन, कारण झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलं आहे. त्यामुळे सतत जर तुम्ही भूतकाळ डोक्यामध्ये ठेवला तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो. आता 12 बॉल आणि 19 रनची आवश्यकता असेल
दरम्यान पाणी जातं मैदानाच्या आतमध्ये. आपण देऊया ईश्वनजी डीजे यांना संधी. आहे जाणता राजा चषक वारी जय हाय मानाचा. आहे जाणता राजा चषक वारी खार्डी गावाचा. जाणता राजा चषक वारी जय हाय मानाचा. आहे जाणता राजा चषक वारी खार्डी गावाचा. आयोजक भारी प्रकाश कदम डॅशिंग महेश भोईर. थँक्यू. वेलकम बॅक. हे टायटल सॉन्ग आहे जाणता राजा चषक खार्डी 2025-26चं. हे सुंदर असं टायटल सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक आयोजकांची नावं या टायटल सॉन्गमध्ये ॲड होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जशी पुढील दोन आपण पाहिले तर प्रकाशजी कदम या ठिकाणी व्यासपीठावर आहेत. डॅशिंग अँड डायनॅमिक पर्सनॅलिटी महेशजी भोईर साहेब यांना आपण पाहत आहेत या सकाळच्या सत्रामध्ये. आणि इतरत्र जय पाटील, अनिकेत पाटील, दालू पाटील, शैलेश किनी यांना आपण पाहत आहेत. सरळ बॅटचा वापर जरूर केला गेला आहे. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. हा झेल महत्त्वाचा असेल, परंतु इथे कॅच ड्रॉप काय एक्झॅक्टली आहे. आणि प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी म्हणतायत की षटकार आहे. धन्यवाद प्रेक्षक वर्गांनो, आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद असेल, कारण तुम्ही जाणकार आहात आणि आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग असल्यामुळे आपण एक्झॅक्टली चांगला निर्णय दिल्याबद्दल थँक्स. संघाची धावसंख्या 26 धावा तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. कंट्रोल नव्हतं त्या ठिकाणी, संयम खालावला होता. प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालं नाही. कॉन्सन्ट्रेशन लॅप झालं. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने, पण टप्पा अचूक होता. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 26. येणारे 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 13 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम चांगला फटका, मनगडाचा चांगला वापर केलाय. पुन्हा एकदा फिल्डरला निवडलंय आणि आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी, सन्मानासाठी हा खणखणीत स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॅक टू द बॉलर हेड षटकार. थँक्यू. टायमिंग चांगलं होतं, टेम्परामेंट चांगलं पाहायला मिळालं, टेक्निक चांगली पाहायला मिळाली आणि अतिशय अचूक टायमिंग आणि गुड प्लेसमेंट या जोरावर आतापर्यंत चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय मिस्टर दुर्गेश. संघाची धावसंख्या 32. 7 रनची आवश्यकता आहे. 6060. चांगला बॅटचा फ्लो अप्रतिम पाहायला मिळतो. बॅट स्विंग चांगला आहे, परंतु आता चुकी करणार नाही आहेत. फिल्डर येत आहेत त्या ठिकाणी. लॉंग ऑफ अगदी पुढे घेतला होता आणि इथून जर आपण पाहिला तर यस डेफिनेटली दुर्गेशला परतावं लागेल. आता 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या जवळजवळ 7 बॉल 7. मावरा घे ये ताजा आहे ताजा, बर्फांचा नाही. जा सात बॉल आणि 7 रनची आवश्यकता आहे. 7 balls रिमेनिंग अँड 7 runs रिक्वायर्ड टू विन. आई गावदेवी गासपाडा, आई जुदानी गासपाडा टीम आतापर्यंत आपण पाहताय चांगली फॉर्ममध्ये आहे आणि काय फटका खेळलाय, जणू काही ड्रेसिंग रूममधून सेट होऊन आलाय. चांगलं ध्येय पाहायला मिळालं. या बॉलला टार्गेट केलं, चॅलेंज स्वीकारलं आणि सरळ चेंडू निघून जातोय 4 धावांकरता. अगदी नेत्रदीपक ग्लोरियस शॉट, चौकार.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. जाणता राजा चषक खार्डी 2025-26 आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा. अतिशय चांगलं आयोजन नियोजन. आज आपण खऱ्या अर्थाने इंग्रजी कॅलेंडरनुसार सरत्या वर्षाला निरोप देण्याची संध्याकाळची ती वेळ आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्यापासून इंग्रजी कॅलेंडरनुसार नवीन वर्षाला सुरुवात होईल. ऑफ साईडला स्टायलिश फिनिशिंग टच पाहायला मिळतोय. अप्रतिम चौकार कल्पेश म्हात्रेच्या बॅटमधून आणि इथून आपण पाहिलं तर 5 बॉल राखून दणदणीत विजय मिळवला आहे आई जीवदानी गासपाडा या टीमने आणि प्रतिस्पर्धी संघ आई गावदेवी वैतीपाडा टीमला पराभूतच्या छायेत न्यावं लागलं. तर या पण गासपाडा टीमला विनंती करेन कल्पेश पाटील अँड कंपनी की शेक हँड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण उतरायचं. या स्पर्धेचा एक रूल आहे. क्रिकेट इज अ पार्ट ऑफ द गेम.